हॅलो आई. माझं जीवन तू घडवलंस. मला गर्भात तू 9 महिने स्वर्ग दिलास. बाह्य जीवनापेक्षा तुझा माझा प्रवास 9 महिन्याने अधिक आहे. म्हणून माझं तुझं नातं अजून अतूट आहे. तुझ्या हृदयातील कंपनातील एक कंपन तू मला दिलं, म्हणून आज या हृदयातील कंपनांना श्वास आहे. आई, तुझा आज वाढदिवस. सर्वप्रथम तुला खूप खूप शुभेच्छा. तू निरोगी, आनंदी आणि सुंदर जीवन जगावं आणि तुझ्या सेवेसाठी माझं अखंड आयुष्य जिजावं आणि तुला दीर्घकाळ अखंड आयुष्य लाभावं, तीच त्या राजराजेश्वरा चरणी प्रार्थना. कुठेतरी ऐकलेलं, एका झोपडीत मुलगा पंथी लावून अभ्यास करत होता. त्यात नवरा म्हणतो, पंथी लहान कर, मला झोप येत नाही. मुलगा म्हणतो, पंथी मोठी कर, मला वाचता येत नाही. आई रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वाती समान जळत राहिली. सर्व कळत असताना देखील वेळेअभावी काही गोष्टी वळत नाही. तरी आईची काळजी घेत चला आणि आईला जपत चला. सारं दुःख आपोआप लपत जाईल. ठेच लागता माझी आई हात देते, ठेच लागता माझी आई हात देते, डोळ्यांना अश्रू येता पदरही समोर करते. माझ्या असण्यात सर्वात जास्त अंश माझ्या आईचा आहे. म्हणून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे. थँक्यू.